नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 पासून राज्यात आता 15 दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे म्हणजे असे 15 दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्यांना गहू पेरायचा तर पेरू शकता, चना देखील पेरू शकता. त्याच्यानंतर राज्यातले सर्व मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता. म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तीव्र थंडीची लाट येणार आहे, राज्यात थंडी वाढतच जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सध्या तरी 15-20 दिवस काही पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, अकोट, अकोला, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर परभणी, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या ऊसतोड कामगारांसाठी आनंदाची बातमी. राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारखानदारासाठी आनंदाची बातमी, ऊस उत्पादकासाठी आनंदाची बातमी, त्याच्यानंतर हरभरा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी, गहू पेरण्यासाठी चांगली बातमी. कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, राज्यात मात्र फक्त आता थंडीचंच वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जितकी थंडी जास्त येईल तितकं गहू पेरणीसाठी पोषक वातावरण, जितकी थंडी जास्त हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण असं, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात म्हणजे सांगायचं झालं तर ही म्हणजे जास्त थंडी उत्तरेकडून वारे येत असल्यामुळं राज्यात आणखीन आता 13, 14, 15च्या दरम्यान दिवसा देखील असं थंड वाटेल, म्हणजे इतका अशी थंडी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांना हरभरा पेरायचंय तर त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही हरभरा पेरल्याच्या नंतर काय करा की त्याच्यावर पेरल्याच्या नंतर रोटायटर करा. नसता काय होतंय, हरभरा पेरल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी डुकरं म्हणजे हे डुकरं काय करतात, त्या हरभरा उकरून खातात. रोटायटर केलं तर तुमचं 2 दिवस हरभरा लवकर बी निघतं आणि त्याच्यानंतर तुमचं डुक्कर देखील उकरणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं. हे नसतं काय होतंय, तुम्ही हरभरा पेरल्याच्या नंतर ते आपल्या डुकराचा खूप त्रास आहे शेतकऱ्याला, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण